गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या आठवड्यात आपण 13व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामधल्या काही ओव्यांमध्ये होतो. आपण संघात इथपर्यंत आलेलो होतो. म्हणजे क्षेत्र याचं वर्णन करता करता अनेक गोष्टी कशा त्या क्षेत्र या परिभाषेत मोडतात. त्याच्यामध्ये 36 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या मिळून क्षेत्र तयार होतं असं आपल्याला भगवंतानी सांगितलं. तर त्याच्या पलीकडचं जे आहे ते आता आपण बघूया की आपल्याला काय म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज. ते म्हणतात, हेची गुण विवंचना पुढा म्हणी पेल अर्जुना प्रस्तुत आता तुझ ज्ञाना रूप दाऊ. अर्जुना, हा गुणांचा विचार तुला पुढे म्हणजे अध्याय 14 मध्ये सांगण्यात येईल. सांप्रत आता ज्ञानाचं स्वरूप सांगतो. तर ज्ञानाचं काय स्वरूप आहे? नामदेव काय म्हणतात? क्षेत्र तव सविस्तर सांगितले सविकार म्हणून आता उदार ज्ञान ऐके. क्षेत्र तर आम्ही तुला विकारांसह विस्तारपूर्वक सांगितलं, म्हणून आता उदार ज्ञान ऐक. जया ज्ञाना लागी गगन गिळताती योगी स्वर्गाची आडवंगी उमर डोनी. ज्या ज्ञानाकरता योगी हे स्वर्गाचा आडमार्ग उल्लंघून आकाश गिळतात, म्हणजे मूर्ध्नी आकाशाचा लय करतात. म्हणजे कसं आहे की समजा आपल्याला हे ज्ञान हवं असेल तर त्याच्यासाठी स्वर्गावर सुद्धा आपण पाणी सोडायची तयारी पाहिजे आपल्या मनाची. तुम्हाला कठोपनिषदामधली नचिकेताची गोष्ट आठवते ना? नचिकेताला यमराजानी अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवली की मी तुला हे देतो, मी तुला ते देतो, मी तुला अमुक करीन तमुक करीन. परंतु तू ज्ञान जे आहे ते काय आहे हे मला विचारू नको. त्याच्या व्यतिरिक्त मी तुला अनेक गोष्टी देण्यासाठी तयार आहे. तर ह्याच्या मागचा उद्देश काय माहिती आहे का? की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये संपूर्ण वैराग्य अजूनपर्यंत प्रगट झालेलं नाहीये, तोपर्यंत अशा व्यक्तीला ज्ञान मिळू नये अशी व्यवस्था आपल्या वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये करण्यात आलेली आहे. करण्यात आलेली आहे म्हणण्यापेक्षा तशाच प्रकारे ते असतं. कारण की जोपर्यंत आपल्या मनातनं वैराग्य पूर्णपणे मनामध्ये प्रस्थापित होत नाही, म्हणजे मनातून जोपर्यंत जगामधल्या विषयांचं आकर्षण पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत आपण ज्ञानाला प्राप्तच नाही होत किंवा आपण ज्ञानासाठी पात्र नाही होत. जोपर्यंत आपल्या मनामध्ये कचरा आहे, तोपर्यंत आपल्या मनामध्ये प्रतिबिंब व्यवस्थित नाही पडणार. म्हणजे आता तुम्ही माझ्या मागे बघतात की हे पाणी दिसतंय ना, तर या पाण्यावर लाटा आहेत आणि ते पाणी स्वच्छ पण नाही आहे. त्यामुळे त्या वॉटर बॉडीचा जो तळ आहे, म्हणजे इथे हे समजा तळं असेल म्हणा किंवा एखादी छोटीशी नदी असेल, तर याचं तळ जर तुम्हाला दिसावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी काय परिस्थिती असणं भाग आहे? की ते पाणी स्वच्छ पण पाहिजे. म्हणजे काय की त्याच्यामध्ये गाळ किंवा कचरा नको आणि त्या पाण्यावर तरंग सुद्धा नको. तर जोपर्यंत आपल्या मनामध्ये वस्तूंबद्दल आकर्षण आहे, म्हणजे काय की कचरा आहे आणि मनामधल्या इच्छा पूर्ण झालेल्या नाही आहेत, म्हणजे काय की मनावर तरंग आहेत. या दोन्ही गोष्टी जोपर्यंत मनामध्ये आहेत तोपर्यंत आपल्याला त्याच गोष्टी दिसतील ना, तळ दिसणारच नाही. म्हणजे तुम्ही बघा की माझ्या मागे जे तुम्हाला पाणी दिसतंय त्याच्यामध्ये तुम्हाला पाण्यावरच्या लाटा तरंग दिसतायत आणि पाणी पूर्णपणे स्वच्छ नाही आहे हे पण दिसतंय. बरोबर आहे? म्हणजे माझ्या ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं तुम्हाला तरंग दिसतील आणि ह्या बाजूला बघितलं इथे, तर इथे कसं आहे की तिथे प्रकाश पडलेला आहे ना, त्यामुळे तुम्हाला हे स्पष्टपणे दिसतंय की ते पाणी स्वच्छ नाही आहे. त्याच्यामध्ये काहीतरी गाळ आहे. माती म्हणा किंवा शेवाळ म्हणा, म्हणजे काहीतरी आहे त्याच्यामध्ये की त्यामुळे ते पाणी
शुद्ध, स्वच्छ, निर्मळ नाही आहे हे कळतंय. आपल्या मनाचं सुद्धा तसंच आहे. तर मन जर निर्मळ नसलं, शुद्ध नसलं आणि मन जर निस्तरंग नसलं, तर आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख होणारच नाही. पतंजली मुनी ज्याप्रमाणे म्हणतात, योगः चित्तवृत्ती निरोधा. म्हणजे मनामधल्या ज्या वृत्ती आहेत, त्या जोपर्यंत शांत होत नाही, तोपर्यंत काय होईल? तोपर्यंत आपल्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन होणारच नाही. परंतु जेव्हा ते शांत होईल, तेव्हा तदा द्रष्टुं स्वरूप व्यवस्थानम् अशी अनुभूती होईल आपल्याला. असं जर आपण करू शकलो, तरच स्वतःच्या स्वरूपाचा बोध होणं शक्य आहे. हं. त्यामुळे त्या ज्ञानाकरता योगी जे आहेत, ते सिद्धीची इच्छा करत नाही, ऐश्वर्याची पर्वा करत नाहीत. हं. स्वर्गाचा आडमार्ग उल्लंघून आकाश घेतात. म्हणजे मूर्धनी आकाशाचा लय करतात. म्हणजे आपल्या मनामध्ये जी वेगळेपणाची भावना आहे, ती संपूर्णपणे नष्ट करतात. न करीती सिद्धीची चाड, न धरिती वृद्धीची भीड, योगा ऐसे दुआड, हेळ सिती. ज्या ज्ञानाकरता योगी सिद्धीची इच्छा करत नाहीत आणि ऐश्वर्याची पर्वा करत नाहीत. आणि योगासारखी कष्टसाध्य गोष्ट तुच्छ मानतात. योगाच्या अभ्यासाने योगाच्या अभ्यासाने आपल्याला वृद्धिसिद्धी प्राप्त होऊ शकतात. चांगदेव महाराजांना अशी सिद्धी प्राप्त होते, की दर 100 वर्षांनी ते आपला कायाकल्प करायचे आणि पुन्हा जसं त्यांच्या आजूबाजूचं वातावरण असायचं, तसं ते पुन्हा पुनरुज्जीवित करायचे. आजूबाजूच्या लोकांना सुद्धा तेवढेच ते तरुण करायचे. अशा प्रकारे ते 1400 वर्ष जगले. म्हणजे काय, की प्रकृतीवर आपला संपूर्ण कंट्रोल, नियंत्रण हे त्यांनी तयार केलं, नाही? परंतु अशा प्रकारच्या वृद्धी-सिद्धीमध्ये अडकलेल्या चांगदेव महाराजांसारख्या सिद्ध योग्याला सुद्धा मुक्तीसाठी मुक्ताबाईकडे जावं लागलं 14 वर्षाच्या. हे 1400 वर्षाच्या चांगदेवांना 14 वर्षाच्या मुक्ताईकडे जावं लागलं. कारण की अजूनही मनामध्ये वेगळेपणाची भावना आहे, मनामध्ये जगाबद्दल सत्यत्व आहे. म्हणजे हे खळमळ अजूनही आहेत ना मनात. संपूर्णपणे वैराग्य प्राप्त झालेलं नाहीये. म्हणून ज्ञानाचा उदय नाही होऊ शकत. तर जेव्हा ते आपल्या मनातनं आपण टाकून दिलं, म्हणजे जगाच्या सत्यत्वाचा भ्रम आपण पूर्णपणे टाकून दिला. आपल्या मनातला वेगळेपणाचा अहंकार टाकून दिला. आपल्या मनातला कर्तेपणाचा अहंकार टाकून दिला. आपण खूप मोठे योगी आहोत, हा अहंकार टाकून दिला. कुठे? 14 वर्षाच्या मुलीच्या पायाशी. तेव्हा ज्ञान मिळालं. जोपर्यंत वैराग्य पूर्ण होत नाही, तोपर्यंत ज्ञान प्राप्त होऊच नाही शकत. किती फुल प्रूफ अरेंजमेंट आहे. म्हणजे आपल्या तोंडातून जेव्हा अन्न आत जातं ना, तेव्हा हा जो भाग आहे गळ्याचा आपला, हा आपल्या श्वासासाठी आणि आपल्या अन्नासाठी दोन्हींसाठी तो एकच आहे. इट्स अ कॉमन पासेज वे. त्याच्यानंतर मग इथे गळ्याशी कुठेतरी गेल्यानंतर मग 2 जागी ते बायफर्केट होतं आणि तिथे गेल्यानंतर हवा जी आहे ती बरोबर आपल्या लंग्समध्ये जाते, फुफ्फुसांमध्ये आणि जे अन्न आहे ते बरोबर आपल्या अन्ननलिकेतून खाली जातं पोटाकडे, असं आहे. तर तुम्ही विचार करा, की ही समजा सगळी प्रक्रिया व्यवस्थित चालावी असं आपल्याला वाटत असेल, तर काय करावं लागेल? की जेवण करत असताना ना शांत चित्ताने अन्नावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून हळू-हळू, चावून-चावून अन्न पूर्ण आपल्या तोंडामध्ये पहिले विरघळवून आणि मग ते हळूच गिळायला पाहिजे लक्षपूर्वक. तर जेव्हा ती प्रक्रिया सुरू असेल ना, तेव्हा श्वासोच्छवास तेवढ्या वेळापुरता बंद होईल आणि तेवढंच व्हायला पाहिजे. ते समजा नाही झालं, आपण समजा जेवत असताना आपलं लक्ष दुसरीकडे कुठे असलं, तर ठसका लागतो. कारण की जे संतुलन असायला पाहिजे, जी सुसूत्रता असायला पाहिजे, म्हणजे कोऑर्डिनेशन बिटवीन ईटिंग अँड ब्रीथिंग ही नसल्यामुळे आपल्याला ठसका लागतो. तर जेवण करत असताना शांत चित्ताने जेवणाकडे लक्ष देऊन, चावून-चावून व्यवस्थित खायला पाहिजे. अन्न हे पूर्ण ब्रह्म समजून आणि उदर भरणं हे जाणीचे यज्ञकर्म हे समजून. परंतु ते करत असताना समजा आपल्या मनामध्ये भलते-सलते विचार सुरू असले.
तर काय होईल? चुकून अन्न अन्न नलिकेत जाण्याऐवजी ते श्वासनलिकेत जाईल. तसं जर झालं तर ठसका येईल. इज इट नॉट? तुम्हाला आलेला असेल सगळ्यांना हा अनुभव. मला पण आलेला आहे. म्हणजे मी काही खूप परफेक्ट आहे म्हणून तुम्हाला सांगत नाही. मी जो माझा अनुभव आहे, जे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये अनुभव येतात त्याच्यावरनं आपण हे शिकायचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे जोपर्यंत मनामध्ये विषयांबद्दल, जगाबद्दल आकर्षण आहे, तोपर्यंत तिकडे ज्ञान नाही शिरू शकत. विचार करा. पलीकडची ओळ घेऊ. सिद्धीची इच्छा करत नाही, ऐश्वर्याची पर्वा करत नाही आणि योगासारखी कष्टसाध्य गोष्ट तुच्छ मानतात. तपोदुर्गे ओलांडित, क्रतुकोटी ओवांडित, उलथोनी सांडित कर्म वल्ली. ज्या ज्ञानाकरता कित्येक लोक तपरूपी डोंगरी किल्ले ओलांडून पलीकडे जातात आणि कोट्यावधी यज्ञ आचरून त्या अनुष्ठानातून पार पडतात आणि कर्मरूपी वेलाची उलथापालथ करून आचरण करून त्याचा त्याग करतात. म्हणजे योग मार्ग झाला, कर्म मार्ग झाला, उपासना मार्ग झाला, यज्ञ मार्ग झाला. हे सगळेच्या सगळे जे मार्ग आहेत ना, हे सगळे कठीण आहेत. हे सगळे उल्लंघून जो पुढे जाईल, हं, तो खरा ज्ञानासाठी पात्र होईल ना. नाना भजन मार्गी धावत उघडिया अंगी, एक रिगताती सुरंगी सुषुम्नेची सुषुम्नेची असा आहे. अथवा ज्या ज्ञानाकरता कित्येक उघड्या अंगांनी म्हणजे अंतर्बाह्य परिग्रह टाकून, म्हणजे अंगावर कपडा सुद्धा नाहीये. परिग्रह म्हणजे कुठलीही वस्तू जमा केली नाही, इन्क्लुडिंग कपडे. हं? भजन मार्गाने धावतात आणि कित्येक सुषुम्नेच्या भुयारात शिरतात. म्हणजे योग मार्गामध्ये इडा पिंगला जर बॅलन्स्ड असतील तर आपण सुषुम्नेमध्ये जाऊ शकतो. ते सुषुम्नेचं भुयार टनेल असं सांगितलंय. ऐसी जिये ज्ञानी मुनीश्वरांची उतान्ही वेदतरुच्या पानोवानी हिंडताती. याप्रमाणे मुनीश्वरास ज्या ज्ञानाच्या ठिकाणी इच्छा असते आणि ते मुनीश्वर ज्या ज्ञानाकरता वेदरूपी झाडाचं पान आणि पान हिंडतात, म्हणजे संपूर्ण वेदांचं अध्ययन करतात. मुनीश्वर म्हणजे द ग्रेटेस्ट अमंग्स द मुनीज, त्यांच्या ठिकाणी ज्ञानाची इच्छा असते म्हणून ते ज्ञानाकरता पूर्ण वेद, प्रत्येक ऋचा, एव्हरीथिंग दे गो थ्रू वन बाय वन. पानन पान हिंडतात म्हणजे संपूर्ण वेदांचं अध्ययन करतात. देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा जन्मशतांचा सांडोवा टाकीत जे. अर्जुना, गुरुसेवेने ते ज्ञान मिळेल या बुद्धीने त्या सेवेवरून आपला जन्म वाळून टाकतात, म्हणजे जन्मभर गुरुसेवा करतात. जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उणे आणि जीवा आत्मया बुझावणी मांडू निदे. ह्या ज्ञानाचा प्रवेश अविद्येला नाहीसा करतो. या ज्ञानाचा प्रवेश अविद्येला नाहीसा करतो आणि जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य करून देतो. तर आपल्या स्वरूपाच्या ज्ञानाचा प्रवेश जर झाला तर अज्ञान संपूर्णपणे नाहीसं होईल. म्हणजे सूर्यप्रकाश समजा प्रगट झाला, सूर्यप्रकाश जर आला खोलीतून आत, तर खोलीमधला अंधार नाहीसा होईल. प्रकाश आणि अंधार या दोन्ही गोष्टी एका जागी नाही राहू शकत. त्याचप्रमाणे ज्ञान आणि अज्ञान किंवा आपल्या स्वरूपाचा बोध आणि आपल्या स्वरूपाबद्दलचं आपलं असलेलं अज्ञान, ह्या दोन्ही गोष्टी एका जागी नाही राहू शकत. ज्या क्षणी आपल्याला आपण कोण आहोत हा बोध होतो, त्या क्षणी आपल्या मनातलं जे याच्या पूर्वीचं अज्ञान होतं की मी जीव आहे, मी देह आहे, हे अज्ञान संपूर्णपणे नष्ट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर सुद्धा आपण जीव आहोत किंवा आपण देह आहोत असा अनुभव आपल्याला आपल्या जागृतावस्थेमध्ये येत राहील. असं नाही की नाही येणार. परंतु तो अनुभव सत्य नाही आहे हे मनोमन पटलेलं असेल. ज्याला अशा प्रकारे हे मनोमन पटलेलं आहे ना, तो जीवनमुक्त आहे. आणि अशी जीवनमुक्ती आपल्या प्रत्येकाला शक्य आहे. जर आपण जे आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ते आपल्या मनामध्ये पूर्णपणे स्थित केलं तर आणि त्यानुसार जर आपलं आचरण झालं तर.
म्हणजे पहिल्यांदा आपल्याला ज्ञान झालं, की आपण देह नाही आहोत, आपण जीव नाही आहोत, आपण शुद्ध चैतन्य आहोत, हे फक्त आपल्याला कोणीतरी सांगितलं. परंतु त्याच्यावर आपला विश्वास नाही बसला किंवा त्याचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव नाही आला. कारण की आत्तापर्यंत आपले जे सगळे अनुभव होते, आत्तापर्यंतचं आपलं जे काही कार्य होतं, त्यामुळे आपल्याला असं वाटत होतं, की आपण हेच आहोत, देहच आहोत, नाही? जो आपला चुकीचा समज होता, की मी हा देह आहे, मी हा जीव आहे. हा अनेक जन्मांच्या संस्कारांमुळे दृढ झालेला आहे आपल्या मनामध्ये. तर तो झालेला जो संस्कार आहे, दृढ बसलेला आपल्या हृदयामधला संस्कार आहे, की मी देह आहे किंवा मी हा जीव आहे. हा संस्कार जाण्यासाठी आणि मी शुद्ध चैतन्य आहे, हा बोध होण्यासाठी जे काही करण्याची गरज आहे ते करा. परंतु एकदा बोध झाला, की मग त्याच्यानंतर मी देह आहे किंवा मी जीव आहे असा अनुभव येत जरी असला जागृतावस्थेमध्ये, तरीसुद्धा तो सत्य आहे हे आपण स्वीकारणार नाही. ज्याप्रमाणे आपल्याला आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं आणि ते प्रतिबिंब खरं नाहीये हे आपल्याला समजतं. त्याचप्रमाणे जागृतावस्थेमध्ये आपल्याला हे सगळंच्या सगळं जग दिसतंय, हे दिसत राहील, परंतु हे सत्य नाही आहे, अशी आपली मनोमन खात्री असेल. अशा प्रकारे खात्रीपूर्वक जी व्यक्ती ह्या जीवनात, ह्या जागृतावस्थेमध्ये राहते, ती व्यक्ती कुठेही असली तरी सुद्धा ती जीवनमुक्त आहे. ज्या क्षणी त्या व्यक्तीच्या मनात असं येईल, की मी कोणीतरी विशिष्ट आहे. मी कर्ता आहे. मी आत्तापर्यंत एवढं केलेलं आहे आणि मी ह्याच्यानंतर हे करणार आहे आणि ही माझी गॅरंटी आहे. अशा प्रकारे समजा आपण ओरडून-ओरडून लोकांना सांगितलं, तर अशा सांगण्याचा परिणाम आपल्यावर देखील होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आज जो आपल्याला अनुभव आला, तो येऊ शकतो, की आपण खूप जास्त लोकांना सांगितलं, की मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, ही माझी गॅरंटी आहे. तर जोपर्यंत आपण ती गॅरंटी पूर्ण करण्याच्या परिस्थितीमध्ये येत नाही, तोपर्यंत मोठ्या-मोठ्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही आहे. तो आत्मविश्वास जरी असला, तरीसुद्धा तो आत्मविश्वास आपण आपल्याजवळ ठेवावा आणि नंतर जेव्हा ती वेळ येईल, तेव्हा तो आत्मविश्वास सार्थ करावा. परंतु आधीपासूनच आपण खूप मोठ्या गोष्टी सांगाव्या, की मी हे करणार आहे, मी ते करणार आहे. आपण मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, असं कधीच सांगू नये. आपल्याला जे काही करायचं असेल ते आपण आत्ताच्या आत्ता करायला सुरुवात करावी आणि जेव्हा ते होईल, तेव्हा ते लोकांना दिसेलच ना. सांगण्याची काय गरज आहे? म्हणजे खूपदा मला असं वाटतं, की जर आपल्याला मार्केटिंग करावं लागलं, आपल्याला समजा कुठल्याही प्रकारे मार्केटिंग करावं लागलं, तर ह्याचा अर्थ आपलं जे प्रॉडक्ट आहे, ते जितकं चांगलं असायला पाहिजे तितकं नाही आहे. जर प्रॉडक्ट चांगलं असलं, आपलं नाणं जर खणखणीत असलं, तर ते प्रॉडक्ट, ते नाणं विकत घ्यायला आपल्याकडे रांग लागेलच लोकांची, नाही? तर आपल्याला मार्केटिंग करावं लागतंय. लोकांना ओरडून सांगावं लागतंय, की ही वस्तू विकत घ्या. तर याचा अर्थ या वस्तूमध्ये हो. काहीतरी कमतरता आहे. बोला विजयजी, हो. काही बोलायचं का आपल्याला? विजय दादा, एनिथिंग यू वांट टू से? तर अशा प्रकारे समजा आपण जे आपल्याला करायचं असेल, ते समजा आपण चुपचाप काही न बोलता करत राहिलो, तर ते जर खरोखरीच वर्थवाईल असेल, खरोखरीच जर ते मौल्यवान असेल, तर ते लपणार नाही. म्हणजे समजा फुलामध्ये सुगंध असेलच, तर तो सुगंध दरवळेलच, नाही का? तर जोपर्यंत आपल्याला लोकांना सांगावं लागतंय,
की मी हे करतोय, मी ते करतोय, किंवा मी हे करणार आहे, ते करणार आहे. देर इज नो रिझन टू डिक्लेअर युअर प्लॅन्स. आपले प्लॅन्स आपण डिक्लेअर नाही करू. आपण सांगावं की हां हां, आत्तापर्यंत आम्ही हे केलंय आणि हे हे आम्ही करू, असं आमच्या वचननाम्यामध्ये लिहिलेलं आहे. तर तुम्ही आत्तापर्यंत जे आम्ही काम केलंय त्याच्याबद्दल आम्हाला सपोर्ट करा. त्याच्यामध्ये पण आपण जे काही वारं वाहत असेल त्याच्यामध्ये जर वाहवत गेलो, किंवा जो प्रवाह आहे त्याच्यामध्ये वाहवत गेलो, आणि आपले पाय जर जमिनीवर रोवलेले नसले, तर आज जो काही परिणाम आपल्याला दिसतो आहे तो नसता दिसला, नाही का? तर आजचा जो अनुभव आहे त्या अनुभवावरनं आपण समजा काहीतरी शिकलो, आणि जर पुढे आत्ता ज्या चुका केल्या त्या नाही केल्या, तर बरं होईल, नाही? म्हणजे अगदी आत्ताचा अनुभव सुद्धा आपल्याला आपण जे शिकतोय त्याच्याशी जोडून बघता येतो. हे गीतेमधले जे सिद्धांत आहेत, ते सिद्धांत आपल्या रोजच्या जीवनामध्ये, म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये, आपल्या राष्ट्रीय जीवनामध्ये देखील तेवढेच तेवढेच आजही लागू आहेत, जेवढे महाभारत काळात लागू होते. तर हे तर आपल्याला शिकणं फारच आवश्यक आहे, नाही? अर्जुना, गुरुसेवेने ते ज्ञान मिळेल या बुद्धीने त्या सेवेवरून आपला जन्म वाळून टाकतात, म्हणजे जन्मावर गुरुसेवा करतात, आणि या ज्ञानाचा प्रवेश अविद्येला नाहीसं करतो आणि जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य करून देतो. जे इंद्रियांची द्वारे आडी, प्रवृत्तीचे पायमोडी, जे दैन्याची फेडी मानसाचे. जे ज्ञान इंद्रियांची द्वार बंद करतं, बहिर्मुख वृत्तीचे पाय मोडतं, आणि जे मनाचं दारिद्र्य नाहीसं करतं. हे जे ज्ञान आहे ते इंद्रियांची द्वार बंद करतं. ते ज्ञान जर प्राप्त झालं तर आपल्याला इंद्रियांमधनं बाहेर पडण्याची इच्छाच नाही होणार. म्हणजे आपण इंद्रियांना जेवढी आवश्यकता आहे तेवढं वापरू, त्याच्याशी जास्त नाही वापरणार. जेव्हा गरज नसेल त्यांना आपण आवरून ठेवून देऊ. हं? यदा संहरते चायम कूर्मोंगानीव सर्वशः अहंकार. त्याच्यानंतर दुसरं काय? इंद्रिय इंद्रियारिंद्रिय तेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, असंच आहे ना? तर मला आता आठवत नाही तो एकदम श्लोक, परंतु ज्याप्रमाणे कासव आपली सगळी अंग आतमध्ये ओढून घेतो जेव्हा गरज नसेल तेव्हा, तशाच प्रकारे योगी सुद्धा आपली इंद्रिय आत ओढून घेईल, कारण की त्याला ज्ञान झालेलं आहे की तो इंद्रियांना इकडे तिकडे फिरूच देणार नाही. हं? बहिर्मुख जी आहे त्याची वृत्ती, त्या इंद्रियांची, त्या वृत्तीचे पाय मोडतं, आणि जे मनाचं दारिद्र्य नाहीसं करतं. मनाचं दारिद्र्य नाहीसं करतं म्हणजे काय, की आपल्या मनामध्ये जी कल्पना असते ना, की कुठल्या तरी दृष्टिकोनातून मी अपूर्ण आहे, ती अपूर्णतेची भावना, ती दारिद्र्याची भावना आहे. की हे नसलं तर मला कसं होईल, म्हणजे मला हे काहीतरी पाहिजे, मला ते पाहिजे, म्हणजे मग मी जास्त पूर्ण होईल. हं? माझ्याजवळ पैसा खूप कमी आहे, माझ्याबरोबर लोक चांगले वागत नाही. ह्या असल्या प्रकारचं जे दारिद्र्य आहे आपल्या मनाचं, म्हणजे काय, की मनामध्ये वी वॉन्ट लाईफ टू हॅपन इन अ सर्टन मॅनर, बट लाईफ डझंट हॅपन इन दॅट मॅनर. हे मनाचं दारिद्र्य आहे. ते मनाचं दारिद्र्य जोपर्यंत असेल आपल्या मनामध्ये, तोपर्यंत ज्ञान नाही होणार, आणि जेव्हा ज्ञान होईल तेव्हा या मनातलं दारिद्र्य पूर्णपणे चाललं जाईल, नाही का? तशा प्रकारे समजा आपण गीतेमधनं शिकलो काहीतरी तर चांगलं होईल. द्वैताचा दुकाळ उपाहे, साम्याचे सुयाणे होय, जया ज्ञानाची सोये ऐसे करी. द्वैतरूपी दुष्काळ नाहीसा होतो, आणि सर्वत्र समबुद्धीच्या बोधरूपी सुबत्तेचे दिवस येतात. ज्या ज्ञानाची प्राप्ती अशी स्थिती प्राप्त करून देते, द्वैतरूपी दुष्काळ नाहीसा होतो, आणि सर्वत्र समबुद्धीच्या बोधरूपी सुबत्तेचे दिवस येतात. म्हणजे काय आहे, की मनामधनं द्वैत दिसत जरी असलं तरी सुद्धा पूर्णपणे ते खोटं आहे हे कळतं. म्हणजे त्याच्या सत्यत्वाची भावना गळून पडते.
द्वैत सत्य आहे ही भावना गळून पडते. द्वैताचा अनुभव येत राहील. द्वैताचा अनुभव येणं ही काही समस्या आहे का? मला तुम्ही सांगा तर. आता समजा आपण सकाळी उठलो आणि आपण डोळे उघडले तर आपल्याला खोलीमध्ये काय काय हे सगळं दिसलं. इज दॅट ए प्रॉब्लेम? नो. द्वैताचा अनुभव येणं ही समस्या नाहीच आहे. परंतु द्वैत सत्य आहे हे मानणं ही समस्या आहे. हे जेव्हा आपण मानतो तेव्हा आपण स्वतःला अपूर्ण मानतो. तेव्हा आपण स्वतःला देह मानतो. तेव्हा आपण जगाला सत्य मानतो. त्यामुळे आपण अनेक गोष्टी जमा करण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत आपल्या मनामध्ये अशा प्रकारच्या इच्छा कायम आहेत. का बरं कायम आहेत? कारण की आपण जगाला सत्य मानलेलं आहे. स्वतःला अपूर्ण मानलेलं आहे. हे जोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये आहे, तोपर्यंत आपण त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. परंतु जेव्हा ज्ञान उदयाला येतं, तेव्हा द्वैत आभासात्मक आहे याची खात्री पटते. याचा अर्थ हा नाहीये की आपण जे आहे हातात काम ते सोडून देऊ. जे आपण करत असू, नोकरी, व्यवसाय, मी कन्सल्टिंग करतो, ते सगळं सुरू राहील. परंतु ते करत असताना देखील मनामधून आपल्या अद्वैताची जी बेस आहे ना, त्याचा जो पाया आहे तो पक्का राहील. आपण ते कधीच नाही सोडणार. हे द्वैतामध्ये व्यवहार होत राहील. परंतु अद्वैताचा पाया कधीही नष्ट नाही होणार, ढळणार नाही. वी विल बी फर्मली रूटेड ऑन अवर अद्वैत बेस अँड देन डू द थिंग्स रिक्वायर्ड इन दिस वर्ल्ड ऑफ द्वैत. द्वैतामध्ये व्यवहार होत राहील, घडत राहील आणि तो आपण धर्मानुसार करत राहू. धर्माच्या अधिष्ठानावर करत राहू. परंतु अद्वैताची त्याच्यामध्ये हानी नाही होणार कुठल्याही प्रकारे. अद्वैताच्या निष्ठेमध्ये आपण नेहमी राहू. द्वैतरूपी दुष्काळ नाहीसा होतो आणि समबुद्धीच्या बोधरूपी सुबत्तेचे दिवस आहेत. म्हणजे काय की आपल्या मनामध्ये नेहमी समत्व राहतं. वी आर ऑलवेज इक्वॅनिमस अंडर ऑल सर्कमस्टान्सेस. ज्या ज्ञानाची प्राप्ती अशी स्थिती प्राप्त करून देते, मदाचा ठावोची पुसी, जे महामोहा ते ग्रासी, नेदी आपपरू ऐसी भाष उरो. जे ज्ञान उन्मत्तपणाचा ठाव ठिकाणा नाहीसा करतं, ते ज्ञान जर झालेलं असेल तर उन्मत्तपणाचा ठाव ठिकाणा म्हणजे युअर ॲरोगन्स विल बी कम्प्लिटली डिस्ट्रॉइड. आणि जे जबरदस्त भ्रांतीस नाहीसे करतं, आपली जी भ्रांती होती आत्तापर्यंतची तिला नाहीसं करतं. आणि जे आपलं आणि दुसऱ्याचं ही गोष्ट शिल्लकच राहू देत नाही, म्हणजे आपपरभाव पूर्णपणे नष्ट होतो. मी वेगळा आणि तुम्ही लोक वेगळे माझ्यापेक्षा, हे आपल्याला जागृतावस्थेमध्ये अनुभवायला जरी येत असलं तरी सुद्धा ते एक सत्य नाही आहे ही खात्री पटते. त्यामुळे आपपरभाव पूर्णपणे नाहीसा होतो. जे संसाराते उन्मुळी, संकल्प पंकू पाखाळी, अनावराते वेटाळी, नेयाते जे. अर्जुना, जे ज्ञान संसाराला मुळासकट उपटून टाकतं आणि संकल्परूपी चिखल साफ धुवून टाकतं आणि आकलन करण्यास कठीण अशा परब्रह्माला ते ज्ञान व्यापून टाकतं. जे ज्ञान संसाराला मुळासकट उपटून टाकतं. मुळासकट उपटून टाकतं का बरं? कारण की संसार जो दिसतो आहे तो खरा नाही आहे हे कळतं, पटतं. म्हणजे मग त्याच्याबद्दलची आपल्या मनामधली आसक्ती किंवा त्याच्याबद्दलचं भय पूर्णपणे नाहीसं होतं. आरशामधल्या प्रतिबिंबाच्या प्रती आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती किंवा भय आहे का? अजिबात नाही आहे. तर तशा प्रकारे संसार हा केवळ एक माझ्या मनाचं प्रतिबिंब मात्र आहे, हे कळलं मला. तर त्याच्याबद्दल आसक्ती नाही राहणार, आहे ना? आणि त्याच्याबद्दल भय पण नाही राहणार. अशा प्रकारे राहायला पाहिजे. संकल्परूपी चिखल साफ धुवून टाकतं. आपल्या मनामध्ये जे काही संकल्प असतात, त्याच्याबद्दल अजिबात आसक्ती नसल्यामुळे संकल्प नष्ट होतात. आणि आकलन करण्यास कठीण अशा परब्रह्माला ते ज्ञान व्यापून टाकतं. आकलन करण्यास कठीण अशा परब्रह्माला आपण आपल्यापेक्षा वेगळेपणाने आकलन करू शकत नाही. बिकॉज इट इज नॉट अपार्ट फ्रॉम अस. इट्स अवर ओन इसेन्शियल नेचर. त्यामुळे ते ज्ञान त्याला पूर्णपणे व्यापून टाकतं. सो अवर नॉलेज इज नॉट ऑफ समथिंग, ओनली प्युअर नॉलेज. ज्ञान मात्र अमुक वस्तूचं किंवा ब्रह्माचं ज्ञान नाही.
ब्रह्मच ज्ञान. जयाचेनी झालेपणे पांगुळा होई जे प्राणे, जयाचेनी विंदाणे जग हे चेष्टे. जे प्राप्त झालं असता प्राण पांगुळा होतो. म्हणजे our attachment to this world becomes really weak. म्हणजे काय की इंद्रियांकडून विषयभोग मिळवण्याची त्याची हाव बंद होते. इंद्रियांच्या मार्फत आपल्याला जे शब्द स्पर्श रूप रसगंध अनुभव येत आहेत, त्यांच्याबद्दलची आपल्या मनातली आसक्ती आणि हाव पूर्णपणे नाहीशी होते. आणि ज्याच्या सत्तेने सर्व जगातील व्यापार चालत असतात, त्या ज्ञानाच्या सत्तेने जयाचेनी उजाळे उघडती बुद्धीचे डोळे, जीवू धोंदावरी लोळे आनंदाचिया. ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने बुद्धीची दृष्टी उघडते आणि जीव आनंदाच्या पोटावर लोळतो. बुद्धीची दृष्टी उघडते म्हणजे काय की आवर इंट्युटिव्ह इंटेलिजन्स इज अवेकंड. म्हणजे आपल्याला जे समोर दिसतंय त्याच्या मागे काय आहे याचं आकलन होतं. We don't merely see what appears to the eye, but we understand the principles behind it. आणि जीव आनंदाच्या पोटावर लोळतो. सो वी विल ऑलवेज बी जॉयफुल. नेहमीच आनंदी राहू आपण. ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान, जेथ विटाळे मन चोख कीजे. असं जे ज्ञान जे पवित्रपणाचा एकच ठेवा आहे आणि जिथे जे ज्ञान प्राप्त झालं असताना विषयाने विटाळलेलं मन शुद्ध करता येतं. हे ज्ञान पवित्रपणाचा एकच ठेवा आहे. सो दिस इज द ओनली प्युअर नॉलेज. आणि द ओनली पवित्रपणाचा ठेवा म्हणजे द रिपॉझिटरी ऑफ प्युरिटी. व जिथे प्राप्त झालं असता विषयाने विटाळलेलं मन शुद्ध करता येतं. जे आपल्या मनामध्ये सारखे विषय असतात ना, ऑब्जेक्ट्स ऑफ एक्सपिरियन्स, आणि वी थिंक दे आर द सोर्स ऑफ जॉय. तर तशा प्रकारच्या विचारांनी किंवा इच्छांमुळे आपलं मन जे विटाळलेलं असतं त्याच्यामध्ये इम्प्युरिटी जमा झालेली असते. आत्मया जीवबुद्धी जे लागली होती क्षयव्याधी, ते जयाचिये सन्निधी निरुजा की जे. देहबुद्ध्यादी अनात्म पदार्थ मी आहे म्हणजे मी जीव आहे असा भ्रमाचा क्षयरोग जो आत्म्याला झाला होता, तो रोग ज्याचा सहवास बरा करतो. म्हणजे आतापर्यंत आपल्याला मी जीव आहे किंवा मी देह आहे अशा प्रकारचा जो बोध होता, तर हा म्हणजे क्षयरोग. क्षयरोग म्हणजे कसा की तो आपल्याला थोडा 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 करत आणि खंगावून खंगावून मारतो. अशा प्रकारचा क्षयरोग असतो जो आत्म्याला झाला होता. तो रोग ज्याचा सहवास बरा करतो, ते अनिरूप्य की निरुपीजे. ऐकता बुद्धी आडीजे वाचोनी डोळा देखिजे ऐसे नाही. ते ज्ञान निरूपण करण्यासारखं नाही, तथापि त्याचं निरूपण केलं जाईल आणि ते ज्ञानाचं निरूपण ऐकल्यानंतर ज्ञान बुद्धीला जाणता येईल, त्याशिवाय डोळ्यांनी पाहता येईल असं ते ज्ञान नाही. दिस इज द नॉलेज ऑफ द सेल्फ विच इज नॉट अवेलेबल फॉर अवर आईज टू सी, विच इज नॉट अवेलेबल फॉर अवर इंटेलेक्ट टू अंडरस्टँड. आपल्याला ते समजून घेण्यासारखं नाहीये ज्ञान, डोळ्यांनी दिसण्यासारखं तर बिलकुलच नाहीये. मग तेची इये शरीरी जे आपुला प्रभावो करी, तई इंद्रियाची या व्यापारी डोळाही दिसे. मग तेच ज्ञान जेव्हा या शरीरात आपली शक्ती प्रगट करतं तेव्हा ते इंद्रियांच्या क्रियेवरून डोळ्यांनाही दिसतं. सो वन्स धिस नॉलेज इज एस्टॅब्लिश्ड इन अस, मग ते इंद्रियांच्या क्रियेवरून डोळ्यांनाही दिसतं. म्हणजे कसं आहे की आत्ता आपल्याला डोळ्यांनी हे जग दिसतंय, परंतु ते ज्ञान पूर्णपणे प्रस्थापित जर झालं तर जे मला दिसतंय आणि ज्याला मी आत्तापर्यंत जग म्हणत होतो ते जग नसून ते परमात्माच आहे अशी मला खात्री पटेल. सो इव्हन दो दिस अपियर्स टू मी ॲज द वर्ल्ड, आय विल सी इट ॲज द मॅनिफेस्टेशन ऑफ द सुप्रीम डिव्हिनिटी. अशा प्रकारचा अनुभव मला येईल. म्हणजे दिसायला सगळ्यांना दिसतं तसंच मला पण दिसेल, परंतु मला त्याच्या मागचं जे परमात्म तत्व आहे तेच ह्या जगाच्या रूपाने विस्तृत झालेलं आहे, विराट झालेलं आहे असं दिसेल. आणि त्याचा मला प्रकर्षाने अनुभव येईल.
म्हणजे ज्याला मी आत्तापर्यंत जग म्हणत होतो, ते जग म्हणजे ईश्वराचाच विस्तार आहे. ईशावास्यम इदम सर्व, अशी खात्री पटेल. अशा प्रकारे ते ज्ञान माझ्यासाठी फार उपयोगी असेल. पै वसंताचे रिगवणे, झाडांचेनी साजेपणे, जाणीजे तेवी करणे सांगती ज्ञान. वसंताचा प्रवेश झाडांच्या टवटवीतपणावरून जाणता येतो. त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुषांची इंद्रिय त्या पुरुषात ज्ञानाचं अस्तित्व दाखवतात. म्हणजे बघा की आता आमच्या इथे स्प्रिंग टाइम आहे ना, तर स्प्रिंग टाइम मध्ये जेव्हा नवीन पालवी फुटते ना झाडांना, ती पालवी अतिशय टवटवीत असते. म्हणजे द ग्रीन शेड ऑफ द ग्रीन लीव्स दॅट हॅव रिसेंटली कम आउट ड्युरिंग द स्प्रिंग, that green color is extremely bright, almost to the point of being effervescent. म्हणजे तो जो हिरवा रंग आहे त्यातला जो जिवंतपणा आहे किंवा जो टवटवीतपणा आहे, तशा प्रकारचा टवटवीतपणा ज्ञानी व्यक्तीच्या इंद्रियांमधून प्रगट होईल. म्हणजे काय आहे की ते जर ज्ञान संपूर्णपणे प्रस्थापित झालेलं असेल, तर त्या व्यक्तीच्या इंद्रियांमधून तो टवटवीतपणा जाणवेल. म्हणजे त्या व्यक्तीच्या डोळ्याकडे जर तुम्ही बघितलं ना, तर त्या डोळ्यामधनं तुम्हाला ते तेज दिसेल. त्याच्या त्वचेमधनं ते तेज दिसेल. त्याच्या वाणीतून ते तेज दिसेल. अशा प्रकारे ज्ञानी मनुष्याच्या शरीरातून, इंद्रियांमधून, देहामधून, देहबोलीमधून, वाचेमधून, वागण्यावरून, सगळ्याच क्रियांमधून, त्याच्या सगळ्या संपूर्ण अस्तित्वामधून ते ज्ञान प्रकट होईल. इंद्रियांच्या टवटवीतपणाच्या रूपाने. ठीक आहे ना? तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की जे ज्ञानी लोक आहेत की ते किती तेजस्वी असतात. हं? अगा वृक्षासी पाताळी, जळ सापडे मुळी, ते शाखांची बहाळी बाहेर दिसे. अरे अर्जुना, वृक्षाला जमिनीमध्ये पाणी सापडतं. ते पाणी जरी डोळ्याला प्रत्यक्ष दिसत नाही, तरी ते बाहेर फांद्यांच्या विस्तारावरून दिसतं. समजा एखादं झाड खूप मोठं झालेलं असेल, तर त्याच्या मुळांना जमिनीखाली पाणी सापडलेलं असेलच ना. त्याच्याशिवाय एवढं मोठं झाड कसं काय उभं राहील? हं? का भूमीचे मार्दव, सांगे कोंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनांचे. अथवा अंकुराचा लुसलुशीतपणा हा जमिनीचा मृदूपणा सांगतो, किंवा आचार हा चांगल्या कुलवानाचा थोरपणा दाखवतो. अंकुराचा लुसलुशीतपणा हा जमिनीचा मृदूपणा सांगतो. म्हणजे जमीन मृदू आहे म्हणजे सॉफ्ट आहे. किंवा आचार हा चांगल्या कुलवानाचा थोरपणा दाखवतो. सो द वन हू हॅज कम फ्रॉम ए कुलीन फॅमिली और ए गुड फॅमिली, गुड अपब्रिंगिंग, त्याचा आचार जो असेल तो त्या कुलाला शोभेसा असा असेल. अथवा संभ्रमाची आयती, स्नेहो जैसा ये व्यक्ती, का दर्शनाची ये प्रशस्ती पुण्य पुरुष. अथवा आदरातिथ्याच्या तयारीवरून जसा स्नेह प्रगट होतो. आपल्याकडे समजा कोणी आलं, तर आपण त्यांचं कसं आदरातिथ्य करतो, किंवा आपण समजा कोणाकडे गेलो तर कोण आपलं कसं आदरातिथ्य करतं हे आपल्याला त्यांच्या देहबोलीवरनं कळतं. म्हणजे त्याच्यातनं स्नेह प्रकट व्हायला पाहिजे, किंवा दर्शनाने होणाऱ्या समाधानावरून पुण्यपुरुष ओळखू येतो. समजा एखादी पुण्यवान व्यक्ती किंवा एखादी तेजस्वी व्यक्ती, एखादी ज्ञानी व्यक्ती जर आपल्याला दिसली, तर त्यांच्या केवळ दर्शनानी आपल्याला समाधान व्हायला पाहिजे. ना तरी केळी कापूर जाहला, जेवी परिमळे जाणो आला, का भिंगारी दीपू ठेविला बाहेरी फाके. अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासाने कळण्यात येतो, किंवा भिंगाच्या आत ठेवलेला जो दिवा आहे त्याचा प्रकाश जसा भिंगाच्या बाहेर पसरतो, ज्याप्रमाणे केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासाने कळण्यात येतो,
सो कापूर जो असेल तो आपल्याला सुवासाने ओळखू येईल ना. केळ्यामध्ये उत्पन्न होतं कापूर मला माहित नाही, आगीच होत असेल ना, म्हणूनच तर मला वाटलं की कापूर दुसरीकडे कुठे उत्पन्न होतो. आय गेस तो केळीमध्ये उत्पन्न होतो. किंवा भिंगाच्या आत ठेवलेला दिवा, म्हणजे आधीच्या काळी दिव्याला बाहेरून काचेचं असं एक भिंग लावायचे, म्हणजे सम ग्लास कव्हरिंग. तर त्याच्यामुळे तो प्रकाश बाहेर फाकतो, बाहेर पसरतो. तैसे हृदयेचे निज्ञाने, जिये देही उमटती चिन्हे, तिये सांगो आता अवधाने, जागे ऐक. त्याप्रमाणे हृदयातील ज्ञानाने देहाच्या ठिकाणी जी लक्षणं उमटतात ती आता मी सांगतो. चांगलं लक्ष देऊन ऐक. तर अशा प्रकारे ज्ञान समजा आपल्याला संपूर्णपणे प्राप्त झालेलं असेल, तर त्या ज्ञानाच्या प्रभावामुळे आपली देहबोली, आपली वाणी, आपल्या इंद्रियांमधला टवटवीतपणा, ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे बदलतील आणि दे विल बिकम एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीमली पॉवरफुल असं होईल. आता हा 7वा श्लोक फायनली आता आपण आज याच्यावरच्या सगळ्या ज्या ओव्या होत्या त्या वाचून पूर्ण केल्यात. तर ह्याच्याबद्दल आपल्यापैकी कोणाला काही बोलायचं असेल किंवा काही विचार व्यक्त करायचे असतील तर आपण करू शकता. कसं वाटतंय? काय काय शिकलो आपण? अनेक प्रकारच्या गोष्टी शिकलो. पंचभूत शिकलो, नंतर ते धृती आणि हे ना, आणखीन काय 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 गोष्टी शिकलो आपण. शेवटी ते 36 सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आणून ते संघात आणि मग त्याच्यानंतर ज्ञान, प्रकृती आणि पुरुष या सगळ्यांबद्दल ही सगळी चर्चा सुरू आहे. इट्स क्वाईट थिअरेटिकल. परंतु आपल्याला जर स्पष्टपणे कळलं की प्रकृती म्हणजे काय, तिचं स्वरूप म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, मी जो ऑब्झर्वर आहे, हं? ज्ञाता, नोवर, आणि ज्ञेय म्हणजे नोन. नोन काय आहे? नोन दिस वर्ल्ड आहे, क्षेत्र किंवा प्रकृती. ह्या गोष्टी जर आपल्या मनाला माहिती असल्या, म्हणजे आपल्याला क्लिअरली माहिती असल्या, तर आपण तशा प्रकारे जागृतावस्थेमध्ये राहू शकतो. वी कॅन रिमेन ॲट पीस ड्युरिंग अवर वेकिंग एक्सपिरियन्स, जस्ट लाईक वी आर ॲट पीस ड्युरिंग अवर स्लीप एक्सपिरियन्स. गाढ निद्रेमध्ये आपल्याला जो आनंदाचा अनुभव येतो, तोच आनंद आपल्याला जागृतावस्थेमध्ये सुद्धा येणं शक्य आहे, जर आपल्याला पुरुष आणि प्रकृती ह्यांच्यामधला भेद जर व्यवस्थितपणे कळला तर. तर विचार करा की तुम्हाला अशा प्रकारे हे ज्ञान प्राप्त करून घेण्यामध्ये रस आहे किंवा नाही आहे. म्हणजे असं ऐकत असताना आपल्याला असं वाटतं की हे काय सुरू आहे, आपण हे कशाकरता शिकतोय. आधी प्रकृती म्हणजे काय ह्याचं विश्लेषण केलं. त्यानंतर पुरुष म्हणजे काय, किंवा जो नोवर जो आहे, किंवा ज्ञान जे आहे, त्याला जे होतंय ते ज्ञात्याला, त्याचं काय स्वरूप आहे. ते झाल्यामुळे काय होऊ शकतं? ते झाल्यामुळे आपल्या मनातली आसक्ती पूर्णपणे जाऊ शकते. आपल्या मनातली हीनतेची भावना, दीनतेची भावना पूर्णपणे जाऊ शकते आणि आपल्याला निरंकुश तृप्ती प्राप्त होऊ शकते. तर हे ह्याच्या मागचं खरं कारण आहे. लेट अस सी द नेक्स्ट वन. 6 आणि 7 आपले झाले आहेत ना आतापर्यंत. आता आपण 8 पासून सुरू करू. 2 आपण श्लोक एकत्र घेतले होते, राईट? 6 आणि 7 आपल्याला प्रभुपादांनी सुद्धा दोन्ही एकत्र सांगितले होते. हे दोन्ही श्लोक आपण आता वाचून आणि शिकायचा प्रयत्न केला. ह्याच्या पलीकडचे 2 श्लोक बघू आता. 2 म्हणण्यापेक्षा एकच बघू. लेट अस सी इफ वी कॅन सी द. अरे बापरे! याच्यानंतर 8 ते 12 हे 4 श्लोक, 5 श्लोक एकत्र आहेत. तर आपण आज इथे समजा थांबलो तर चालेल का? नुसते नाही तर आपण हे 5 श्लोक आपण वाचू. त्यांचे अर्थ बघू फक्त. पण त्याच्यावरचं जे सगळं विश्लेषण आहे ना, ते सगळं आपण नंतर एकत्र करू. चालेल? आपण ते 5 श्लोक फक्त आता म्हणून घेऊ. हं?
अमानित्वम् अदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यम् आत्मविनिग्रहः इन्द्रियार्थेषु वैराग्यम् अनहङ्कार एव च जन्ममृत्युजराव्याधिः दुःखदोषानुदर्शनम् असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु नित्यञ्च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तितुष्टिषु मयि चानन्ययोगेन भक्तिर् भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदि अध्यात्मज्ञाननित्यत्वम् तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की ह्युमिलिटी, प्राइडलेसनेस, नॉन व्हायलेन्स, टॉलरन्स, सिम्प्लिसिटी, अप्रोचिंग ए bona fide spiritual master, cleanliness, steadiness, self control, renunciation of the objects of sense gratification, absence of false ego, the perception of the evil of birth, death, old age, and disease, detachment, freedom from entanglement with children, wife, home, and the rest, even mindedness amidst pleasant and unpleasant events, constant and unalloyed devotion to me, aspiring to live in a solitary place, detachment from the general mass of people, accepting the importance of self realization, and philosophical search for absolute truth. All these I declare to be knowledge, and besides this, whatever there may be is ignorance. हे आता आपण नंबर किती ते किती आहे? 8 ते 12 आहे ना, म्हणजे 7 ते 11 बघू आपण गीतामध्ये काय काय ते. 7 ते 11 मध्ये काय म्हणतात आहेत विनोबा आपल्याला? 7 ते 11 मध्ये म्हणतायत, नम्रता दंभ शून्यत्व अहिंसा रुजुता क्षमा पावित्र्य गुरु शुश्रूषा स्थिरता आत्मसंयम निरहंकारता चित्ती विषयात विरक्तता जन्म मृत्यू जरा रोग दुःख दोष विचारणा निस्संग वृत्ती कर्मात पुत्रादीत अलिप्तता प्रिय अप्रिय लाभात अखंड समचित्तता माझ्या ठाई अनन्यत्वे भक्ती निष्काम निश्चळ एकांताविषयी प्रीती जनसंगात नावड आत्मज्ञानी स्थिर श्रद्धा तत्वता ज्ञेय दर्शन हे ज्ञान बोलिले सारे अज्ञान विपरीत जे. तर हे जे आहे हे सगळं ज्ञान आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे काही असेल ते सगळं अज्ञान आहे. आता आपल्याला हे सगळे जे श्लोक आहेत ते मुक्त छंदामध्ये आणि वृत्तबद्धामध्ये काय काय ते बघूया. हं? दंभवा मानित्व जासनसे अहिंसा शांती आर्जव असे करी आचार्योपासना शुचिता ठेवी आत्मनिग्रह आणि स्थिरता विषयेच्छा जासनसती अहंकारासी जे त्यागिती जन्म मृत्यू तैसेची क्लेश वृद्धत्व यास मानिती दोष निर्मोही अनासक्ती पुत्रदारागृह याप्रती सदैव चित्ताची समता इष्टवा अनिष्टही घटता मजशी राखोनी तद्रूपता अद्वैत भावे मज भजता एकांतात राहणे आवडे व जनात राहणे नावडे अध्यात्मज्ञानी नित्यमग्न तत्वज्ञानाने परमदर्शन यास म्हणावे सर्व ज्ञान आणि ह्या विपरीत ते सगळे अज्ञान. राईट. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात? 8व्या पासून सुरू करायचं ना. अमानित्व तैसे नसे दंभ त्यासी अहिंसा तशी शांती
शुद्धी हि तैसी स्वभावे हि साधा मनास्थैर्य त्यासी मनासी नियंत्री गुरुला उपासी जयासी रुची ते नसे विषयात अहंकार तोही नसे त्यास पार्थ जगी जन्म मृत्यू जरा व्याधी यास व्यथा वेदना दोषमानी तयास नसे लिप्त तोची जराही प्रपंची न माया ही पत्नी व पुत्रादिकांची घडो इष्ट किंवा घनीते कधी ते अनिष्ट समत्वी असे चित्त त्याचेही पार्थ जगी सर्व मीची अशी त्याची वृत्ती अशी ज्याची वृत्ती मलाची स्मरोनी करी ऐसी भक्ती असे आवडी त्यास एकांतवासी नको राहणेची समाजी तयासी असे तो सदा मग्न अध्यात्मज्ञानी तयासी अनुभूती ज्ञानाची त्याही असे जे विरोधात याच्याची पार्थ म्हणावे तयासीच अज्ञान व्यर्थ अशा प्रकारे आपण इतके सगळे श्लोक आणि त्यांचे अर्थ इतक्या सगळ्या लोकांच्या भाषांतरांवरनं बघितले. परंतु ह्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आपल्याला जे काही सांगणार आहेत 7व्या श्लोकापासून ते पलीकडे, ते सगळं आपण पुढच्या वेळेस शिकायचा प्रयत्न करू. ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांती शांती शांतिः हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम नमस्कार.